आणि गुरुजीनं कुळत अंगात घातलं. आता गुरुजींनी त्यांचा जो शर्ट आहे तो त्यांनी आपल्या अंगामध्ये घातलेला आहे. डोक्यावर टोपी घातली. डोकं म्हणजे आपलं डोकं. डोक्यावर त्यांनी टोपी घातलेली आहे. आणि गळव्यातलं म्हणजे टाक्यातलं. गळव्यातलं म्हणजे तांब्यातलं पाणी गिलासात म्हणजे ग्लास मध्ये वतून म्हणजे ओतून घेऊन ते घट घट पिले म्हणजे पिले. आणि त्यांनी तांब्यातलं पाणी ग्लास मध्ये घेतलं आणि त्यांनी ते पाणी पिलेलं आहे. त्याईले वाटलं, मग त्यांना असं वाटलं, त्यानं तरी आपली कोळली म्हणजे कोरडी आणि घाटी म्हणजे कंठ. आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की आता मात्र आपण हे पाणी पिल्यानंतर आपला कोरडा पडलेला जो कंठ आहे तो कंठ ओला होईल. सुकलेला कंठ तो ओला होईल. पण नाही, तसं झालं नाही. जीव कासावीस वतच होता. आणि त्यांचा जो व्याकुळपणा आहे गुरुजींचा, त्यांचा जो भाबेपणा आहे तो मात्र वाढत होता. घाटी कुळली पळतच होती. म्हणजे पाणी पिऊन सुद्धा त्यांचा कंठ तो ओला होत नव्हता, तो मात्र सुकतच होता. हाताची घडी त्याईनं पाठीमाग डोक्यावर घातली आणि मग त्यांनी आपले दोन्ही हात पाठीमागे त्यांचे नेले आणि तसेच ते निघाले. दूर तिथून निघालेले आहे. कुठे तर वावराकडे म्हणजे शेताकडे ते निघालेले आहे. त्याईले कार्यक्रमापासून दूर जायचं होतं. कार्यक्रमामध्ये त्यांचं काही मन रमणार नव्हतं. आपण जर घरी थांबलो तर ही सगळी मंडळी आपल्या घरी येतील आणि आपल्या इच्छेच्या विरुद्ध तिच्याकडे ते नेतील, तिच्याकडे ते सत्कार करतील आणि या गावाबद्दल गुरुजी तुम्ही देखील 2 शब्द बोला असं मात्र ते म्हणतील. मग हा जो प्रसंग आहे हा प्रसंग आपल्या समोर येऊ नये म्हणून आपण या कार्यक्रमाला गेलोच नाही. तर म्हणून मात्र ते ना इलाजाने इच्छा नसताना ते आता त्यांच्या शेताकडे गावापासून दूर निघालेले आहे. पण आता पायच लटलट कापत होते. पाय लटलट कापणे म्हणजे भीतीने थरथर कापणे. पाय लटलट कापणे म्हणजे भीतीने थरथर कापणे. एक प्रकारची अनामिक जी भीती आहे ती भीती, ती व्याकुळता गुरुजींच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. त्यांचे पाय थरथर कापू लागले. जीवही घाबरल्या वाणी त्यांचा जो प्राण आहे त्यांचा तो प्राण घाबरू लागलेला आहे. जीवही घाबरल्या वाणी करता आणि घाटीही कुळली पळत होती. आणि त्यांचा जो कंठ आहे तो कंठ तो सुकत चाललेला आहे. पाणी पिऊन देखील जो ओलेपणा आहे तो ओलेपणा त्यामध्ये राहत नव्हता. पाऊल उचलत नव्हतं. पुढे जाण्याचा प्रयत्न गुरुजी करत होते पण मात्र ते पुढे पाऊल टाकू शकत नव्हते. उचलला का भोंड येत होती. भोंड म्हणजे भोवळ किंवा चक्कर. भोंड म्हणजे भोवळ किंवा चक्कर. आणि पाऊल उचलून पुढे टाकलं की त्यांना मात्र चक्कर येत होती आणि डोळ्यापुढे अंधारी पसरत होती.
होती आणि त्यांना अस्पष्ट दिसत होतं. डोळ्यापुढे असणारी पसरणे म्हणजे अस्पष्ट दिसणे. डोळ्यापुढे अंधारी पसरणे म्हणजे अस्पष्ट दिसणे आणि त्यांना मात्र आता अस्पष्ट दिसू लागलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा पाठ संपलेला